नमस्कार. मराठा आंदोलन पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण मराठा आंदोलनाचे प्रमुख चेहरा मनोज जरांगे पाटील यांनी लातूरमध्ये केलेल्या वक्तव्यानं अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. जरांगेंनी दोन मोठे संकेत दिले आहेत. पहिला संकेत म्हणजे सुपारी प्रकरणात लवकरच मोठा खुलासा होणार आहे आणि दुसरा म्हणजे महादेव मुंडे खून प्रकरणात सरकारनं काही पावले उचलली आहेत. याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी एक नवीन रोडमॅप समोर ठेवलाय आणि सरकारकडे आणखी एका वर्षाची मुदत मागितली आहे. नेमकं जरांगे पाटील काय म्हणाले? सुपारी प्रकरण नेमकं काय आहे? महादेव मुंडे खून प्रकरणात काय अपडेट आहे? आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं पुढे काय होणार? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. 10 मार्च रोजी लातूरमध्ये आयोजित बैठकीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. सर्वात आधी त्यांनी सुपारी प्रकरणाचा उल्लेख केला. जरांगेंनी सांगितलं की त्यांच्या विरोधात काही लोकांकडून सुपारी देण्याचा कट रचला गेला होता अशी माहिती त्यांच्याकडे आली आहे. मात्र या संदर्भात त्यांनी कोणाचंही नाव स्पष्टपणे घेतलेलं नाही. त्यांनी एवढंच सांगितलं की या प्रकरणात लवकरच मोठा खुलासा केला जाईल. या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान जरांगे पाटील यांनी महादेव मुंडे खून प्रकरणाचाही उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात सरकारनं काही हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र नेमकी कोणती कारवाई झाली आहे याबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. या संपूर्ण चर्चेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता मराठा आरक्षणाचा पुढचा रोडमॅप. जरांगे पाटील यांनी सांगितलं की मराठा समाजासाठी आरक्षणाचा प्रश्न अजून पूर्णपणे सुटलेला नाही. त्यामुळे सरकारनं घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं व्हावी यासाठी आणखी काही काळ लागणार आहे. त्यामुळे त्यांनी सरकारकडे 1 वर्षाची मुदत देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या कालावधीत सरकारनं जर ठोस पावले उचलली तर मराठा समाजाला त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र जर या मुदतीतही ठोस निर्णय झाला नाही तर पुढील आंदोलनाची दिशा काय असेल याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. या सर्व वक्तव्यानंतर सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तसेच सुपारी प्रकरण किंवा महादेव मुंडे खून प्रकरणाबाबत पोलीस किंवा प्रशासनाकडूनही सविस्तर माहिती जाहीर झालेली नाही. म्हणूनच सध्या अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. पुढील काही दिवसात जरांगे पाटील नेमका कोणता खुलासा करतात आणि सरकारकडून काय भूमिका घेतली जाते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. एकीकडे सुपारी प्रकरणाचा संकेत, दुसरीकडे महादेव मुंडे खून प्रकरणातील हालचाली आणि त्यासोबत मराठा आरक्षणाचा पुढचा रोडमॅप. या तीनही मुद्द्यांमुळे मराठा आंदोलन पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले. आता पुढील काही दिवसात जरांगे पाटील कोणता खुलासा करतात आणि सरकारची भूमिका काय असते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या सोप्या भाषेत पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.